गजरा कितीला दिलाय? कोणते दिवे ताई? आम्हाला 30, हा 40, हा 50. 50ला आहे. कितीला आहे? 30ला काय? 50चे 2 दिले. द्या 50चे द्या. मला काय व्हिडिओ करायला आल्या तुम्ही करायला आलाय. अजून तर काही दुकान उघडले नाही. दुकानाला इकडे एवढा लवकर काही काय उघडत नाही. सगळं 9:30 नंतर सकाळी. हे आता देवळा पण चालू आहे. नशीब तरी लवकर उघडते तिकडचं. बटन दाबा नका. पॅक करून मारणार आहे लगेच. काय करायचं ते ठेवून तरी चुकून तर जाणार ते. पण बाळूमामाला जायला एसटी रिक्षा नाही येत. याच्यावर पैसे घ्याल घे ना. किती? 1000 रुपये घ्या ना. 1200. याच्या स्टँडवर जा. स्टँडवरून डायरेक्ट तुम्हाला गाडी आहे. सापडतो ना ते. साई कोळेकर कोळेकर साई मंदिर कार्यालय येथे संपर्क साधा आहे. कोळेकर साई हा एकदा ते गजरे देऊ या मॅडम. पदार्थ विचारायचं का रिक्षावाल्याला किती पैसे घेतात ते? हां चला जाऊ विचारून तसंच बस स्टॉपकडे जाऊ. गजरे लावले ना. आता आम्ही बाळूमामाला जाणार आहे. काय माहिती आता भेटते का नाही रिक्षा. भेटलं तर जाऊ. कोल्हापूर आहे. 4:30ला तरी आला असता ना आपण इथं आहे ना. पाकिट कुठे आहे का? तसं तर आम्ही 2लाच पोहोचलो. मग 5:30 वाजता दर्शन झालं. 4:30ला आम्ही मंदिरात होतो. गजरे लावले. काय माहिती रिक्षा भेटला तर चांगलाच आहे. गरम चहा आणि गरम नाश्ता आहे दादा. जाऊन परत यायचं 1200. चला बाबा बसने जाऊ. चला 400-500 रुपये घेते तुम्ही. काय नाश्ता तिकडेच करू आपण. बोला दादा आंबे की थालीपीठ देऊ. गरम गरम चहा जायचं नाश्ता तयार आहे स्टँडवर ताई. जावं लागेल. दादा स्टँडवर जाऊ. तयार आहे. रिक्षाने कुठले जरी गेलं तर तेवढं कमीत कमी 1000 एवढे नाहीच घेत तरी तुम्ही कसं काय म्हणाला. रिक्षाने कुठले जायचं 50 किलोमीटर यायचं 50 किलोमीटर आहे बळूमामा. गेला तरी तेवढेच पैसे. स्टँडवर किती तिकीट आहे? तिकीट नसतं ताई. तुमच्या दोघांसाठीच गाडी जाते. ते 80 नाही रुपये म्हणत. होतात. 80 रुपये होतात. असं म्हणा की मग कधी होतं. सुट्ट्या आहेत ना. किती द्यायचे?